झोपला झोपून घे. उशीर झाला रे आज त्याला झोपायला. आज अमोलने जे केलं ना ते खतरनाक होतं आप्पे. मी त्याला काय बोललो नाही. मी सगळ्या मागे 100% मनी मावशीचा हात आहे. प्रश्नच नाही अर्जुन, हे सगळं त्यांनीच घडवून आणलं. माहित असताना पण त्या बाईला घरात कशाला ठेवले मग? अर्जुन, त्यामागे कारण आहे. कसलं कारण? आप्पे पोराच्या जीवावर बेतलं असतं. अर्जुन, मला हे सगळं कळत आहे, पण मनी मावशीचा मला पुरता बंदोबस्त करायचा. त्यांनी अजूनही सरकारांसोबत नातं तोडलेलं नाहीये अर्जुन. अप्पे, ती बाई अमोलला एवढ्या रात्रीचं घराच्या बाहेर घेऊन गेली होती. तुला सरकारांचं पडले? तसं नाही. सरकारांना लवकरात लवकर या बाईच्या तावडीतनं सोडवलं पाहिजे, नाहीतर आयुष्यभर ती बाई त्यांना त्रास देत राहील. तुझं हेच पटत नाही. तू आहे ना सरकार सरकार करता करताय ना अमोलची जीवाशी खेळतेस. अर्जुन, अरे काही नाही होणार त्याला, माझ्यावर विश्वास ठेव ना. आधी पण तू अमोलची जबाबदारी घेतली होतीस. आणि मी तुला आधी पण म्हणलो होतो ती मनी मावशी घरात नको आपल्या. अर्जुन, मला तुझी काळजी कळतीये. आपले मला फक्त एवढं म्हणायचंय, त्या सरकारांच्या नातात अमोलचं आयुष्य पणाला लावू नकोस. अर्जुन, माझं ऐक जरा. अमोल आपल्या घरच्या काळजीपोटीच बाहेर पडला होता ना. म्हणजे या सगळ्यात आपली पण कुठेतरी चूक होतीये हे आपल्याला कळायला. तुला काय म्हणायचं मला नक्की सांग. अमोलने तू आणि आर्या जवळ येत आहेत की काय याचं टेन्शन घेतलं होतं, म्हणून तो असं वागला ना. आपण काय बघतो याचा विचार आपणही केला पाहिजे ना अर्जुन. म्हणजे हे जे काही सगळं झालंय त्याला मनी मावशी नाही, मी जबाबदार आहे. अर्जुन, अरे सॉरी माझं चुकलं असेल तर. मलाही मनी मावशींचा राग येतोय अर्जुन, पण आता त्यांना या सगळ्याची भरपाई त्याचाच सकट करावी लागणार. मी वचन देते तुला. अप्पे, मी अजून थांबू शकत नाही. अजून 2 दिवस, फक्त 2 दिवस दे मला. त्या बाईला जन्माची अत्तल घडवते की नाही बघ, फक्त 2 दिवस. ठीक आहे, फक्त 2 दिवस. त्यानंतर मी ऐकणार नाही तुझं. हो. 2 दिवसानंतर काही झालं तर ती मनी मावशी या घरात नसेल. हो चाल. बरं चला झोपूया आता, उशीर झाला. आप्पीचं बोलणं कडू असलं तरी सत्य आहे. अमोलला मी आणि आर्या एकत्र दिसलो की असं काहीतरी वाटत राहणारच. आता या सगळ्यावर एकच उपाय राहिलाय.